नमस्कार मित्रांनो, मी सतीश शिर्के. गणपतीशिवाय कोणताही हिंदू उपासना पूर्ण होत नाही. जेव्हा भगवान शिवानं त्यांना विश्वाची प्रदक्षिणा करण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी शंकर आणि पार्वतीची प्रदक्षिणा केली. हे दाखवून दिलं की आईवडील हे संपूर्ण विश्व आहेत. पण जरा कल्पना करा की गणपतीची भूमी असलेल्या भारतात आज 1000हून अधिक वृद्धाश्रम आहेत. त्यातील बहुतेक वृद्ध असे आहेत की ज्यांना दिवसाही तारे दिसतात. खरं तर एक आईवडील एकट्या 4 मुलांचा सांभाळ करू शकतात, पण 4 मुले मिळूनही आपल्या आईवडिलांचा सांभाळ करू शकत नाही. एक गोष्ट ऐका, एका आईवडिलांना 2 मुलगे होते. ते खूप हुशार होते. त्यांनी आपल्या आईवडिलांना प्रत्येकी 15 दिवस आपल्याजवळ ठेवण्याचा नियम केला होता. ते खूप दयाळू होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण जसा महिना 31 दिवसांचा झाला तसे घरात भांडण सुरू झाले. एक दिवस जास्त कोण ठेवणार? कल्पना करा, ज्या दिवशी आपण त्यांच्यासोबत प्रत्येक दिवस घालवायला हवा त्या दिवशी आपण एक दिवसाला अतिरिक्त दिवसासारखे वागवत आहोत. आजच्या या अत्यंत संवेदनशील व्हिडिओमध्ये आपण आपल्या महान देशातील पालकांच्या दुर्दशेचा वेध घेणार आहोत आणि काही लोकांच्या अशा कृती उघड करणार आहोत ज्या पाहून लाज वाटेल. जर तुम्ही तुमच्या पालकांवर प्रेम करत असाल आणि त्यांचा आदर करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांच्या दुःखद कहाणीने होते. एक काळ असा होता जेव्हा रेमंडशिवाय लग्न अपूर्ण वाटायचं. जोपर्यंत नवरदेवाला रेमंडचा सूट मिळत नसे तोपर्यंत तो सोहळा पूर्ण होत नसे. पण ज्या माणसानं रेमंडला प्रत्येक घराघरात पोचवलं त्याला एके दिवशी बेघर व्हावं लागलं. त्याच्याच लाडक्या मुलानं त्याला घराबाहेर काढलं. त्यांना भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहावं लागलं आणि कायदेशीर लढाई लढत असतानाच पद्मभूषण पुरस्कार विजेते रेमंडचे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचं निधन झालं. तुम्हाला सांगतो की विजयपत सिंघानिया हे एक असे व्यक्तिमत्व होतं जे एकेकाळी मुकेश अंबानीच्या अँटिलियापेक्षाही उंच घरात राहत होते. एकेकाळी विमाने उडवणाऱ्या या माणसाला आपल्या लाडक्या मुलामुळं दारोदार फिरावं लागलं आणि आपले अखेरचे दिवस एका लहानशा भाड्याच्या घरात काढावे लागले. बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत एका वडिलांना आपली व्यथा व्यक्त केली. ते म्हणाले, मी माझ्या मुलाला सर्व काही देऊन माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हवं ते करा, पण तुमची सगळी मालमत्ता त्यांच्या हवाली करू नका, कारण त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. या देशातील अनेक वृद्ध लोक गंभीर आजाराने त्रस्त आहेत, पण त्यांच्या उपचाराचा खर्च उचलायचा कोणी हा प्रश्न आहे. जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा त्यांना आधार द्यायला कोणी नसतं. मित्रांनो, या देशात अशा केवळ एकच नाही तर अनेक हृदयद्रावक कथा आहेत. तोच राम ज्यानं आपल्या आईवडिलांच्या आज्ञेच्या पालन करण्यासाठी 14 वर्षाचा कठोर वनवास सहन केला, त्याच अयोध्येत एका वृद्धाईला, खूप आजारी आणि थंडीनं कुडकुडत असणाऱ्या वृद्धेला घराबाहेर ठेवलं. जेव्हा CCTV फुटेज तपासलं तेव्हा जगाला कळलं की तिच्या मुलांनी तिला आदल्या रात्री रस्त्यावर एकटं सोडून दिलं होतं. कदाचित ती आई अंधार आणि थंडीपेक्षाही आपल्या मुलांच्या उदासीनतेमुळं जास्त खचली असावी आणि दुसऱ्याच दिवशी लखनौच्या एका रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. वृंदावनात जिथे भगवान श्रीकृष्ण माता यशोदेचा पदर घेऊन फिरले होते तिथल्या रस्त्यावर 20 वृद्धाश्रम आहेत. दरवर्षी असंख्य वृद्ध आईवडिलांना त्यांची मुले सोडून देतात. असे म्हटले जाते की एखादे मूल स्वतःच्या कातडीपासून जोडे बनवून आपल्या आईवडिलांना दिले तर ते त्याचे ऋण फेडू शकत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की हाच तो शिवकुमारांचा भारत आहे की जिथे मुले आपल्या अंध आईवडिलांना खांद्यावर घेऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जात असत. हा तोच भारत आहे जिथे रामानं आपल्या सावतराईला दिलेलं वचन पाळण्यासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. पण आज देशाची अवस्था अशी आहे की दिल्लीच्या सब्जी मंडी परिसरात 29 वर्षीय दीपकनं आपल्या आईला काठीनं मारून ठार केलं. दीपकला वाटत होतं की त्याच्या आईनं घर विकून सर्व पैसे त्यांना द्यावेत. जेव्हा त्याच्या आईनं नकार दिला तेव्हा त्यानं स्वतःच्या आईची हत्या केली. 2022मध्ये लखनौमधील एका 16 वर्षाच्या मुलानं PUBG हा ऑनलाईन गेम खेळू न दिल्यामुळं आपल्या आईला गोळ्या घालून ठार मारलं.
त्याने आपल्या आईचा मृतदेह 2 दिवस घरात लपून ठेवला होता. मला आश्चर्य वाटतं की आईवर हल्ला करणाऱ्या या लोकांची भविष्यात काय अवस्था होईल. कारण आईचं ऋण मृत्यूने फेडता येत नाही. आईशिवाय दुसरे कोण मुलाची विष्ठा साफ करू शकते का? आणि ती आनंदाने करते. जेव्हा मूल आजारी असते तेव्हा आईला झोप लागत नाही. आई अद्भुत असते. मूल रडण्यावरून त्याला भूक लागली आहे की पोटात दुखत आहे समजू शकते. कारण मूल तोंडी संवाद साधू शकत नाही. प्रसूती ही जगातील सर्वात मोठ्या वेदनांपैकी एक आहे, जी प्रत्येक आईने एका नवीन जीवाला जन्म देण्यासाठी आनंदाने सहन करते. असे म्हटले जाते की मुलाला जन्म देताना आईला होणाऱ्या वेदना एकाच वेळी 20 हाडे मोडण्याच्या वेदना इतक्या असतात. अलीकडे जबलपूरमध्ये अपघातातील एका चित्रानं संपूर्ण देशाच्या डोळ्यात अश्रू आणले. जेव्हा एक बोट पाण्यात बुडाली आणि त्यात एका आईचा मृतदेह सापडला तेव्हा तिने तिच्या 4 वर्षाच्या मुलाला घट्ट मिठी मारली होती. कारण तिच्याकडे लाईफ जॅकेट होते पण मुलाकडे नव्हते. त्या आईला वाटले असेल की स्वतःच्या लाईफ जॅकेटनं त्याला झाकून मी त्याला वाचू शकेन. पण दुर्दैवाने ते दोघे वाचले नाहीत. त्या आईनं आपल्या निष्पाप मुलाला छातीशी कवटाळले होते आणि मृत्यूही त्यांना वेगळे करू शकला नाही. एक आई जगातील सर्वात कठीण परिस्थितीतही आपल्या मुलांना सोडून जात नाही. आणि इथे जर मुलं AC गाड्यामधून येतात, आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून येतात, अशा मुलांवर धिक्कार असो. त्यापेक्षा मूल नसलेलं बरं. जर त्यांच्या आईनं चुकून एखादी गोष्ट 2दा विचारली तर ते ओरडतात. आणि याच आया ज्या बालपणी 20 वेळा प्रयत्न करूनही त्यांना काही समजत नसे त्या मुलांना 20 वेळा समजावून सांगत असत. मित्रांनो, म्हातारपण म्हणजे कोमेजणाऱ्या पानासारखा आहे. आयुष्यातला हा तो टप्पा असतो जेव्हा जुनी पानं नव्या पानानं जागा देऊ लागतात आणि गळून पडू लागतात. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. अखेर यात कोणीच सुरक्षित नाही. जे आधीच म्हातारे झाले आहेत ते नाहीत आणि जे होणार आहेत त्यांना कदाचित आणखी वाईट नशिबाला सामोरं जावं लागेल. आता ऐका, आईवडिलांना तुमच्याकडून काय हवं असतं? आणि उत्तर आहे काहीही नाही. होय, काही नाही. या जगात फक्त एकच नाते निस्वार्थ आहे आणि ते म्हणजे आईवडील आणि त्यांच्या मुलांमधील नाते. इतर सर्व नाती स्वार्थानं बांधलेली आहेत. आईवडिलांना त्यांच्या मुलांमध्ये फक्त एकच रस असतो की त्यांनी यशस्वी उदात्त व्हावे आणि म्हातारपणी त्यांची काळजी घ्यावी. त्या पलीकडं त्यांना कोणतीही स्वार्थ नसतो. आणि हे अगदी खरं आहे की आजची पिढी प्रत्येक बाबतीत आधीच्या सर्व पिढ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे स्वीकारायला मला काहीच हरकत नाही. कारण आजच्या मुलाकडे ज्या सुविधा आहेत त्या आपल्यापैकी कुणाकडे नव्हत्या. आजची 2 वर्षाची मूल फोन वापरते आणि मला 35 वर्षाचा असताना मोबाईल फोन मिळाला. गोष्टीतला ट्विट कधी येतो जेव्हा मुलं 14 ते 20 वर्षाची होतात तेव्हा त्यांच्या शरीरातील हार्मोन्स वाढू लागतात. आणि याचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे हे हार्मोन्स त्यांना त्यांच्या आईवडिलांपासून दूर करतात. कारण त्या वयात मुलांना स्वातंत्र्याची ओढ असते आणि पालक ते देत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की अशा स्वातंत्र्यासाठी हे त्यांचं योग्य वय नाही. म्हणून पालक त्यांना थांबवतात, ते समजावून सांगतात. त्यांना माहिती असतं की हे एक नाजूक वय आहे, हे ते वय आहे जेव्हा भविष्य घडवलं जाऊ शकतं किंवा उद्ध्वस्त होऊ शकतं. आता मुलांना वाटू लागतं की हे दोघे त्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. ते आपल्या पालकांशी खोटे बोलू लागतात, त्या गोष्टी लपू लागतात. मुलांना आता मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतो. त्यांचे स्वतःचे पालक त्यांना शत्रू वाटू लागतात. मुलं आपल्या स्वतःच्या पालकांचा द्वेष करू लागतात आणि दुसऱ्या पालकांचा ऐकतात. आमिर खाननेही कपिल शर्माच्या शोमध्ये ही समस्या सांगितली. तो म्हणाला, सगळे स्टार किड्स माझ्याकडे करिअरच्या सल्ल्यासाठी येतात, पण माझी स्वतःची मुलं माझं ऐकत नाहीत. माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत. आजच्या या अत्यंत आश्वासक पिढीला मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आपल्या वडिलांचा आदर करावा जसा रामानं केला. ज्याने आपल्या वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील 14 वर्ष कठोर वनवासात घालवली आणि तेही आनंदानं. तुमच्या वडिलांना तुमच्याकडून काही नको. मला देशातील प्रत्येक तरुणाला सांगायचं आहे की आजपासून दररोज 3 गोष्टी करायला सुरुवात करा. जर तुम्ही ज्या आधीपासून करत नसाल तर तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून
20-30 मिनिटं काढा आणि तुमच्या आईवडिलांसोबत बसा. त्यांना तुमच्या पैशांची गरज नाही, त्यांना तुमच्या वेळेची गरज आहे. कारण त्यांच्याकडे जास्त वेळ नसतो. लहानपणी तुमच्या आईवडील तुमच्यासोबत सापशिडी आणि लुडो खेळायची. आज तुमची वेळ आहे. शेवटी एवढेच म्हणेल, मातृपितृ देवो भव.